झाला तो जीवाला शांती. फोडशीची भाजी, रानातला आनंद. तर नमस्कार मित्रांनो, भाजीसाठी आलोय. भाजी म्हणजे फोडशीची भाजी. फोडशीची भाजी काय असते एक्झॅक्ट सांगतो. रानात कांद्याच्या पातीप्रमाणे एक भाजी येते, तिला फोडशीची म्हणतात. ती तुम्हाला आता दाखवतो, माझ्या भरपूर व्हिडिओजमध्ये आहे. फोडशीच्या भाजीला रानात येण्याचे एक वेगळं सुख आज व्हिडिओ दिसेल तुम्हाला. चला तर मग. अण्णा, पप्पा आणि भाई पुढे गेलेले आहेत. हा 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 चला आता. हा आवाज आवाज मारला घुमल कसा बघा. आलो कसा घुमल बघा आवाज. आवाज घुमतोय एरियात, येतोय का? चला धमाल करायला चला. फायनली भाजीसाठी आलो होतो आपण. हे सगळं खाली भेलसई गाव आहे. भेलसई गाव माझ्या मावशीचं गाव. माझी मावशी आहे, काका मावशी त्यांचं हे गाव. आणि हा बिवल्याचा पाला. पप्पा आता बिवल्याचा पाला तोडतायत. बिवल्याचा पाला म्हणजे गुरांसाठी. याचा पाला गुरं आवडीनं खातात. बिवला ही जी दिसते ना, ही सगळी फोडशीची भाजी. त्यात ढोबाल पण असतो. त्यामुळं ढोबाल आणि फोडशीचं ओळखणं शेतकऱ्याचं काम. सुरुवात करूया आता फोडशीची भाजी काढायला. तर यात फरक कसा असतो तुम्हाला सांगतो. अगदी सोपा फरक आहे. ही पात बारीक असते आणि हा ढोबाल आहे. हा खात नाहीत, याची भाजी करत नाहीत, ह्याची करतात. सो अशी आपल्याला घ्यायची. अजून चांगलीच दणकट झाली नाही, कारण पावसानं टांग दिलेली आहे म्हणून दणकट झाली नाही भाजी, चांगली आली नाही. अशी आहे बघा, ही असते फोडशीची भाजी. एवढी भारी लागते. सर्वात भारी लागते कोलिम टाकून. कोलिम टाकले ना अण्णा, लय क्वालिटी, लय भारी लागते. बुवांसाठी नाही ना, बुवा नाही खात. चला आता काढूया पटापट, व्हिडिओ लय झालं. हां नंतर दाखवतो तुम्हाला. फोडशीची भाजी बेलसई गावा जवळ आहोत. हे बघा, ही बेलसईची नदी पण शेंडीच्या धरणातून नदी आलेली. ह्या नदीचं पाणी आपल्याला चिरणी गावाला पुरतो. तिकडे अण्णा काढतोय बघा. कवली आहे मस्त बारीक बारीक. पप्पाच्या पिशवीत आहे. पाहिजे पिशवी बारीक आहे ती, नाही तर मग घेतली असती करून. चांगली मोठी नाही झालेली अजून. पावसानं टांग दिला नाही ना, भाजी पावसामुळे आराटली. फुलली असते, फुलली मध्ये बंद बांधून घ्यायला झालं असतं. चल ना वंकारला घे. चला आता भरपूर झालेले. त्यात पिशवी भरली पूर्ण. बघूया हा काय इथं. ठीक आहे, ठीक आहे. हा काय काढतो ही बरं. बरं झाली मग. पाणी पण आणलं. कातल्याला पाणी आहे काय बघायला. इथं आहे प्यायला पाणी कातल्याला ना. हो चला आता असा पाला घ्यायचा बिवल्याचा आणि मग घरात नाही ये. भाजी ताव मारला नाही. ये अण्णा आला इकडनं.
कुठला? पाड्याचा धरण. हा, कसला धारण? धरण मध्ये एवढा मेळा लागायचा हाय त्याला आहे ना. हा हा, उंच एवढा मोठा धारण. उंची मेडी आहे. धारण म्हणे. लांबणं आणायचो. हा सगळं चांगली. नाही साठी हो, चांगला गोयला होईल. हा सगळा ढोबाल आहे, दिसतोय ना. हा ढोबाल आहे. हा नसतो खाय घ्यायचा भाजी, पातळ असतो ती एवढीच. तर आता मॉब घेतलेली आहे, तर जायचं घरी. थोडीशी भाजी, रानातला आनंद. वा, मस्त वाटला. उगत एवढा लांब नाहीत ना. 200 आहे जाणं, 216 आहे. काय 216 किलोमीटर आहे. जाणं 216, येणं 216. पुणे हो, किलोमीटर अंतर. आमचं मी म्हणलं आपला हा 450 होतो येऊन जाऊन. ते म्हणलं एकटा 200 किलो. नाही सारखा येतोय. आपण काय तरी पण हे 3 किलोमीटर 3, 3.5, 4 किलोमीटर चालता. हो, तो पण सगळं चढ आहे ना. मग इथं आपण आहे आणि तिकडं पण आहे. तिकडं पण आहे. त्याला पाणी पिऊया आता. हो का? पाणी गुरांना इथं साठलेलं आहे प्यायला, पावसाचं पाणी. इथे पितात पाणी आणि मग चरतात वरचे. पुढे गेली सगळी गुरं. चला आता भाजी झालेली आहे काढून, आता घरी जाऊया. मित्रांनो, व्हिडिओ कसे वाटतायत कमेंट करत जावा. जातो इथं पाणी, चांगलं आहे पाणी. अहो पाऊस पडू द्या बघा. पाणी पितात, पाणी पिया पिया. मी पिवलं पाणी. खुदलं नको, खदलं असा. चांगला आहे. जरासं आपला पाला तोंड करा, काला तोंड जीवाला शांती. टोपी काढा. बघा, हा सुख वेगळाच असतो. पाणी प्यायला बाहेर लागतो. नाही बरोबर नाही. आता बादल हा नाही वाजणार. मग यायलाच काय पूजाचं पाणी पूजाचं पाणी येते. नाही, तो पाजारतोय पण काय नाव चौकस आहे. तो आहे खाली वला आहे ना, तो आलो आहे तिथे. पाला काढतायत डुल्याचा. डलक्या या कुठे घेता होत्या? डोक्यावर बघा माझ्या पाला आहे बिवल्याचा, गाईसाठी. मागं पप्पा आहेत. बिवल्याचा पाला हा आवडीने खातात गुरं. चला घरी जायचं आता. किती तोडलं भाऊन? भाईन 2 मेडका घेतली नाहीत. लई जण हो. विचार करा किती माणसांनी घेतली. त्याला आपण पण त्याच्यात जायचं. काय त्याला काय घ्यावं. माझा आणि भजन माझा भरामतीचा वाजा. मी सगळं त्या दिवशीला विचार करतो, यायला दोन्ही लेखत किती माणसं नेली हो. जीवनाचा अंतिम सत्य मरण. काय नेली नाही सोबत. आईला कर 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 काबाल कसं केली गेली विचारले सगळीच.
त्या गंगाराम बुवानी बिचारीनी एवढा काबाल कष्ट केलेला माणूस हो. हो. चौकीला बघी बिचारा कधी नेला तर समाजला पण नाही. देवाची निस्वार्थ सेवा कधी थोडी निस्वार्थ खतरनाक. त्यांच्यासारखा माणूस नाही होणार. आठवणीत राहतात माणसं, आठवणीत राहतात. अगं भाई हो पाला आणलेला आहे. काम कर थांबा मी आणतो. तांब्या घेतो थांबा. हा बघ तांब्या घ्या बाकी पाणी आणि पिऊया जरा बसून.